प्लेयरचे नाव नंबर नाही आहेत. जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत सामना चालू होणार नाही. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ आणि समोर आहे तो सूरज. या दरम्यान तिसरा चेंडू. यावेळेस पुढे टाकला चेंडू, फटका देखील खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चेंडूला अडवलं जाईल का? अडवलं जातंय. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि एकच धाव पाहायला मिळते. एका धावाच्या सहाय्याने इथे मात्र संघाचं धावाचं खातं उघडलं गेले. सूरजचं देखील इथे खातं उघडतंय. धावफलकावरती लागते ती एक धाव. षटक क्रमांक पहिलं. 8 षटकाचा सामना, 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. काढतो संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून शिवनेरीच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धार्थ जाधव यांच्याकडे पहिले षटक टाकण्यासाठी संघाच्या कर्णधाराने आशा दाखवली आणि अद्याप तरी सार्थ ठरते ती आशा, कारण 3 चेंडूमध्ये एकच धाव इथे मात्र खर्च केले गेले. आता लोकल बॉय यश यादव स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरज. यावेळेस फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु धाव इथे कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती बेगीट करण्याचा प्रयत्न इथे यश यादव कडून झाला.
परंतु बॅटला पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. एका धावच्या सहाय्याने 2 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला आपण पाहतोय. महानगर चषक 2026 दिनांक 26 डिसेंबर ला सुरू झालेली ही स्पर्धा काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणीमुळे हे सामना या स्पर्धेत एक क्वार्टर फायनलचे सामने आज खेळवले जातात. यानंतर उद्या या सामन्याचा ग्रँड फिनाले देखील असणार आहे. या दरम्यान रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी संपर्क पुन्हा एकदा झालेला नाही. येतोय डॉट बॉल. आपण पाहतोय महानगर चषक सुशील भैया यादव आणि मारुती पाटील शंकर तीर्थकार यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेली स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा क्वार्टर फायनलचा दिवस तब्बल 2,22,222 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आहे. पुढे टाकलाय फटका देखील पुढे खेळला गेलाय. सूरजच्या बॅट मधून येतोय कणकणीत दणदणीत चौकार. समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 6 धावा. सूरज जाधव भोकर येथे एक आमदार चषक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये हायेस्ट रन गेटर देखील होता तो सूरज जाधव. आज नांदेडच्या इंदिरा गांधी मैदानावर या मैदानावर देखील धावा बनवेल का? कारण इंदिरा गांधी मैदान नांदेडची जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाजासाठी अनुकूल आहे. परंतु फलंदाज चांगली जर फलंदाजी इथे पाहायला मिळाली तर या खेळपट्टीवरती धावा देखील पाहायला मिळतात. या अगोदर देखील त्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवर मयूर. या दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा बॅटशी संपर्क नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. यावेळेस मात्र तंत्रशुद्ध फटका यश यादव च्या बॅट मधून येतोय. सीमा रेषा पार कणकणीत दणदणीत चौकार. डीप कव्हरच्या दिशेमध्ये अगदी पुढे टाकला गेला चेंडू होता. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि यश यादव या फलंदाजीसाठी ओळखला जातो. कारण पाहिलं गेलं तर यश यादव 38 सर्कल मध्ये चांगला एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्या प्रकारची फलंदाजी देखील अद्याप पाहायला मिळाली आहे. परंतु हा 17 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 1.4 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 17 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 10.2 च्या साह्याने धावगती काढली जाते. यश यादव 4 चेंडू 9 धावा
सूरज जाधव 6 चेंडूमध्ये 7 धावा. 6 चेंडू 6 धावा सूरज आणि 4 मध्ये 9 यश. मयूरचा पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढे टाकलेल्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु येतोय मात्र डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचं शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज मयूर यांच्याकडून. ओ हो हो, पुन्हा एकदा पडल्याच्या नंतर थोडीशी उसरी प्राप्त झालेला हा चेंडू होता आणि येथे मात्र पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेले ते बिनबाद 17 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश गोसावी. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय आणि स्ट्रायकर इनला सूरज जाधव. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अद्याप विकेट पडलेला नाहीये.
हॅलो 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 हॅलो. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 40 धावा. गोलंदाज सिद्धार्थ का षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने सिद्धार्थच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि स्ट्रायकर एंडला डावखुरी हाताचे फलंदाज आपण यश यादवला पाहतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा म्हणजे 13.33च्या साहाय्याने ते धावा बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका सूर्य खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये येतोय का अडवलं जाईल. सुरक्षितरित्या चेंडूला अडवलं जाईल. तत्पूर्वी घेतली ती एक धाव. एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय विदाऊट एनी विकेट 41. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थने पहिले षटक सुंदररित्या हाताळलं होतं. केवळ 6 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धार्थने पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र सूरज ज्या प्रकारे ढगामध्ये सूरज चमकतोय त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव देखील चमकतोय. चांगली फलंदाजी करताना सूरजला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूवरती केवळ 6 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर पाहतोय 11 चेंडूवरती 23 धावा बनवून फलंदाजी करतोय तो सूरज जाधव. दुसरीकडे 9 चेंडू आणि 15 धावा यश यादव हा देखील एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. सिद्धार्थचा पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस मात्र कलात्मक फटका, ताकद कमी आणि नजाकत पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. डीप कव्हर पॉइंट येतोय कणकणीत दणदणीत चौकार. 45 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजे एक दमदार सुरुवात. मी अगोदर सांगितलं होतं की ज्या प्रकारे खेळपट्टी आहे गोलंदाजाला साथ करणारी, परंतु तुमच्याकडे फलंदाजी जर चांगली असेल तर या प्रकारच्या धावा देखील खेळपट्टीवरती बनतात. तर त्याचाच प्रत्यय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जे 2 फलंदाज सूरज जाधव यश यादव ज्या प्रकारे फलंदाजी करतायत त्याच्यातून आपल्याला दिसून जाते. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सिद्धार्थ पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. या दिशेमध्ये फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला सूरज जाधव. 46 धावा, एक दमदार सुरुवात आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चांगल्या धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप एकही विकेट गमावलेला नाहीये, म्हणजे 10चा 10 विकेट अजूनही शिल्लक असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज. यावेळेस पुन्हा एकदा आकुडत्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले गेले. एक धाव तर जोरात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे नक्कीच क्षेत्ररक्षकावर आणि तिसरी धाव आपण पाहतोय. ओ माय गॉड, काय रनिंग बिटवीन द विकेट, काय ताळमेळ या दोघांमध्ये पाहायला मिळालाय. नक्कीच एकमेकाच्या सोबत पहिल्यांदाच खेळतायत, परंतु आपसामधला ताळमेळ, चांगली अंडरस्टँडिंग. तिथे केवळ एकच धाव होती, तिथे 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगली अंडरस्टँडिंग. दोन्ही पाहिलं गेलं तर युवा खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले दर्जेदार फलंदाज आहेत. 49 धावा 3 धाव्याच्या सहाय्याने 14च्या सरासरीने इथे मात्र धावा काढल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला असेल तो यश यादव, नांदेडचा स्टार खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटचा लिजेंड, टेनिस असो का लेदर असो, एक लिजेंड खेळाडू म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी मार्कवर आहे तो सिद्धार्थ. फटका खेळला गेलाय. मिस टाइम झाला होता तिथे. क्षेत्ररक्षक आहेत, बघूया धावा किती बनवल्या जातील. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एका धावाच्या सहाय्याने 50 धावा. अर्धशतक आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल कॉल. फ्रंट फुटचा नो बॉल असणार आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण सूरज जाधव साठी पुढचा चेंडू फ्री हिट. एक्कावन्न धावा, या 2 धावाच्या सहाय्याने 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकात केवळ 6 धावा आणि त्यानंतर या 3 चेंडूवरती मात्र 11 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ जाधव यांना आपण पाहतोय.
स्वतःचं शेवटचं षटक टाकतायत. फ्रीच्या चेंडूवर फटका सुरेख आहे. चेंडू हवेमध्ये पाठलाग केला जातोय. एक धाव कंप्लीट, परंतु त्या दिशेमध्ये आउटफील्ड फार तेज आहे आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय सूरजच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. सहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचली ती ऑन बोर्ड आपण पाहतोय. विदाउट एनी विकेट 55. 55 धावा धाव पलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये सिद्धार्थ जाधवच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय दोन्ही फलंदाजाकडून. 55 धावा 15च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. या सरासरीने जर धावा बनवल्या गेल्या तर तब्बल 120 पर्यंत संघ मजल मारेल, परंतु ते देखील पुरेशा असतील का? कारण दुसरा संघ शिवनेरी इलेव्हनचा संघ देखील भक्कम फलंदाजी असणारा संघ आहे. त्यामुळे हा सामना मात्र रंगतदार होईल, यामध्ये काही द्विमत नाही. कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघाकडे मोठे मोठे खेळाडू देखील आहेत. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ आणि समोर सूरज जाधव. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा रिवर्स. व्हॉट अ बॅटिंग! सुंदर फलंदाजी सूरज जाधव कडून आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप थंडमॅन. येतोय कणकणी दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने 59 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. काय फलंदाजी करताना आपण पाहतो. या अगोदरचा सामना जे आपल्याला पाहायला मिळाला होता थोडासा लो स्कोरिंग सामना होता, परंतु त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये धावा मोठ्या होताना आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळते. 15 चेंडू मध्ये 38 धावांवर फलंदाजी करतोय सूरज जाधव आणि दुसरीकडे 10 चेंडू मध्ये 16 धावा बनवल्यात ते यश यादव यांनी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, डीप एक्स्ट्रा कव्हरला असलेला खेळाडू थोडस फाईन घेतलं जातंय त्यांना. पुन्हा पुन्हा रिवर्स, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय पुन्हा सूरजच्या बॅट मधून रिवर्स चौकार. समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत विदाउट एनी विकेट 63 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल संघ करतोय. 4 षटकाचा इथे खेळ कंप्लीट झालाय, म्हणजे निम्मा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 63 धावा. एकही गडी अद्याप बाद झालेला नाहीये. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर षटकार एकही न येता तब्बल 23 धावा बनवल्या ते सूरज जाधव आणि यश यादव यांनी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा धावपलकावरची धावसंख्या आपल्याला दाखवली जाते. चला, वेळ कमी आपल्याकडे. बॉलर नेम अमित का? चार षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा 63. अद्याप एकही गडी बाद झालेला नाहीये. 16 चेंडू मध्ये 42 धावा. परंतु सांगायचं झालं तर पहिल्या 6 चेंडू मध्ये केवळ 6 धावा बनवल्या होत्या ते सूरज जाधव यांनी. परंतु दुसऱ्या 10 चेंडूवरती तब्बल 36 धावा बनवल्या गेल्यात. काय फलंदाजी केली! मागच्या 10 चेंडू मध्ये 360च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली ते सूरज जाधव. दुसरीकडे 160च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय तो यश. गोलंदाजी मार्कवर एक चेंजेस पाहायला मिळालाय. अमितच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अमितचा पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट! चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. येतोय यशच्या बॅट मधून बिग 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 हिट षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि यश यादव हा खेळाडू बाहेर ठिकाणी आयकॉन म्हणून खेळण्यासाठी जातो आणि आज तर पाहिलं गेलं तर लोकल बॉल आहे.
लोकल बॉय ज्याला म्हणलं जातं यश यादव, ओळखीची खेळपट्टी आहे. होम टीम. पुन्हा एकदा आकृत्या टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाडवलंय. पुन्हा येतोय, यावेळेस मात्र चेंडू जातोय वन बॉल्स इंटू द फॅन्स. येतोय याच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. की तरबुजी को देख के खरबूजा रंग बदल रहा है. अगोदर आपण सूरज जाधव यांची फलंदाजी पाहिली, आता यश यादव यांच्याकडून देखील फटकेबाजी पाहतोय. पहिल्या 2 चेंडू इथे मात्र 10 धावा कंप्लीट केल्या. 10 धावा कुठल्या गेल्यात. अमित एक चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु अमितच्याही पहिल्या 2 चेंडूवरती ते 10 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चला लवकर प्रवीण भाऊ, फास्ट थोडं. शाबास. ओहो, यावेळेस मात्र थोडस दूरवरती टाकला गेला आणि फुलर लेनचा चेंडू देखील होता. स्वतः गोलंदाज धावतोय, परंतु पुन्हा एकदा इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड 2 फलंदाजाचा पाहायला मिळालाय. 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये 73. पहिल्या चेंडूवर षटकार, पुन्हा येतोय चौकार, पुन्हा येत आहेत 2 धावा. 2 4 6. मागच्या 3 चेंडूचा खेळ जर बघितलं गेलं तर 75 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो काडतूस 11 CC. यावेळेस आकृत्या टप्प्याचा चेंडू होता, फटका देखील खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावून येतोय, जोपर्यंत चेंडूला अडवतील विकेट किपर कडे स्फूर्त करतील. 1 धाव तिथे पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. एका धावाच्या सहाय्याने 76 ऑन बोर्ड. 76 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. सूरज जाधव 16 चेंडू 42 धावा आणि 14 चेंडू मध्ये 29 धावा बनवून यश यादव देखील चांगली फलंदाजी करतोय. म्हणजे दोन्ही इंडे आता चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघूया सूरज काय करतील. मी आता सांगितल्याप्रमाणे भोकर येथे एक आमदार चषक झाले, त्या आमदार चषकामध्ये हायेस्ट रन गेटर म्हणून सूरज यांचं नाव होतं. पुन्हा रिव्हर्स आलाय, पुन्हा रिव्हर्स आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हॉट फिल्डिंग, काय एफर्ट पाहायला मिळालाय. नक्कीच संघासाठी इथे मात्र 2 धावा वाचवल्या म्हणायला हरकत नाही, कारण ज्या प्रकारे चेंडूला अडवलं गेले चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र विकेट किपर कडून खेळाडूचं प्रोत्साहन वाढवलं जाते. संघ थोडस शांत आहे, कारण चेअरअप मात्र दिसत नाही, कारण रखरख ऊन देखील पाहायला मिळते. 2 धावा, 2 धावाच्या सहाय्याने 78 78 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर सूरज जाधव. आकृत्या टप्प्याचा चेंडू खूप दूरवरती टाकला गेलाय. यावेळेस मात्र बॅटची संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. षटकाची समाप्ती. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद न होता धावपलकावरती लागल्या गेल्या त्या 78 धावा. 78 आफ्टर 5. आता पुन्हा एकदा विचार विनिमय केला जातोय, टीम मीटिंग केली जाते, परंतु बघितलं गेलं तर आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. शिवनेरी 11 आणि काडतूस 11 या दोन्ही संघांना माहिती आहे. दोन्ही संघ पाहिले गेले तर होम टीम आहेत, लोकल टीम आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे की आपल्याकडे वेळ नाहीये, कारण आज जर पाहिलं गेलं तर खूप उशिरा चालू झालेली स्पर्धा, उशिरा चालू झालेला सामना आणि पहिला सामना थोडंसं लवकर संपला, परंतु अपेक्षा असेल की या सामन्यामध्ये दोन्ही संघाकडून आमच्या आयोजन कमिटीला सहकार्य मिळेल. त्या सहकार्याची अपेक्षा पुन्हा केली जाते. पुन्हा वेळ न करता सामना चालू करायचा आहे. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मैच की कहानी. आता पाणी गेले, कहाणी बदलेल काय. धाव संख्या 78 धावा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर कोण येतील? बॉलर नेम सर प्लीज. मयूर. पुन्हा एकदा मयूरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मयूर पहिल्या षटकामध्ये
नक्कीच 11 धावा खर्च केल्या होत्या. आता स्ट्रायकर एंडला डावखुरी हाताचे फलंदाज आपण यश यादवला पाहतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर मला वाटतं डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. समोर डावखुरी हाताचे फलंदाज रंगत पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हेलिकॉप्टर शॉट जमिनीशी लगत धावतोय. लॉंग ऑन कडे आहे क्षेत्ररक्षक अडवले जाईल आणि मिळते ती केवळ एक धाव. एका धावाच्या सहाय्याने इथे मात्र स्ट्रायकर एंडला पाठवलंय ते सूरज जाधव. इनफॉर्म सूरज जाधवला ज्याने 18 चेंडूमध्ये 44 धावाची वादळी खेळी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. यश यादव 15 चेंडू 30 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने यश यादव देखील चांगली फलंदाजी करतोय. दोन्ही खेळाडू जे आपल्याला कारतूस 11 संघाचे दोन ओपनिंगचे फलंदाज पाहायला मिळतात. अद्याप तरी सुरेख फलंदाजी, परंतु धावा पुरेशा राहतील का? ज्या धावा आपण बनवल्या गेल्या आहेत ते पुरेशा आहेत का हे देखील विचार करावा लागेल. परंतु काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकला गेलाय, जी गतीने बीट केले गेले. वॉट अ बॉल. अगदी गुड लेंथवरती टाकला गेला चेंडू. पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेच्या नंतर एक डॉट बॉल मयूर यांच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 आणि मयूरचं जर बघितलं गेलं तर वैयक्तिक स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय मयूर. यावेळेस फटका गॅप मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय सूरजच्या बॅट मधून पुन्हा एकदा मानगरच्या कणकणीत दणदणीत चौकार. सहाय्याने सूरज जाधव 20 चेंडू मध्ये 48 धावावर फलंदाजी करतोय. मला वाटतं या स्पर्धेमध्ये अद्याप एकच अर्धशतक पाहायला मिळालं होतं. दुसरं पाहायला मिळेल का? सूरज जाधव 48 धावावर फलंदाजी करतायत. रिवर्स आलाय सूरजच्या बॅट मधून रिवर्स फटका आलाय आणि या बरोबर सूरज जाधव ओट बॅटिंग या अर्धशतक पाहायला मिळाले. सूरज जाधव वॉट अ बॅटिंग. सुंदर फलंदाजी. जसं मी अगोदर सांगितलं होते की आकाशाकडे पाहिलं गेलं तर आकाशामध्ये सूरज चमकतोय आणि मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर काढतोस संघाचा हा सूरज चमकतोय. वॉट अ बॅटिंग बाय सूरज जाधव. पुन्हा एकदा डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार एक. काय फलंदाजी करतोय सूरज जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. काय फलंदाजी करतोय. वैयक्तिक जर बघितलं गेलं तर 22 चेंडू मध्ये 58 धावाची फलंदाजी ते सूरज जाधवच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 6 चेंडूवरती केवळ 6 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर हाणामारीचा खेळ इथे चालू आहे. सूरजच्या फलंदाजी मधनं पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला गेलाय. मिळते ती केवळ एका धावेच्या सहाय्याने षटकाची इथे मात्र समाप्ती होते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत विदाउट एनी विकेट 94 धावा. मागच्या षटकात आपण पाहिलंय पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार आणि पुन्हा एकदा बैठक शॉट षटकार पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव. 16 धावा मागच्या षटकात इथे मात्र कंप्लीट गेल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधाराला आपण पाहतोय. कॅप्टन या संघाचे विजय ना, विजयच का सर? विजय नाव आहे का? ओके. विजय वाखाडे. दूरवरती टाकला गेला कारण पहिला चेंडू इथे विजयचा होता. यावेळेस मात्र पंच सुनील यादव सर यांचा इशारा येतोय. वाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती लागली जाईल. एका धावेच्या सहाय्याने 95 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्रायकर एंडला आपण सूरज जाधव. अजूनही पाहिले गेले तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15.83च्या सहाय्याने धावा बनवल्या जात आहेत. म्हणजे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय कारतूस 11 क्रिकेट क्लब नांदेड. कॅप्टनचा चेंडू आकुडता होता. बॅकफुटला गेलेत आणि फटका मात्र पाठवून दिला सीमा पार. सूरजच्या बॅट मधून येतोय आणखी एक मोठा प्रहार. षटकार.
इथे मात्र संघाचं शतक पूर्ण झालंय. धाव फलकावरती लागल्या जात आहेत ते 101 101 धाव. अद्याप एकही विकेट न गमावता 101 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. खेळपट्टी जर गोलंदाजासाठी अनुकूल आहेच, परंतु काय फलंदाजी केली आहे. गोलंदाजाच्या खेळपट्टीवरती फलंदाजाचा इथे बडी मार चालू आहे. यावेळेस पुन्हा दूरवरती टाकलाय. पुन्हा पंचाचे हात समांतर आणि धाव फलकावरती धाव वाढली एक अवांतर. 102 धावा. मोठ्या धावसंख्येकडे, नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो काढतोस 11 संघ. 102 धावा म्हणजे 16.54 च्या सहाय्याने धावा. याच धावसंख्येने जर धावा बनवल्या गेल्या तर 132 पर्यंत धावसंख्या होईल. म्हणजे एक बिग टास्क असणार आहे. परंतु फलंदाजी त्यांच्या संघाकडे देखील आहे. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेला होता. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय, परंतु तिथे थोडीशी मिसफील्ड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हे अंडरस्टँडिंग पाहू शकता दोन फलंदाजामध्ये. क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण केला जातोय आणि पुन्हा एकदा घेतल्या जात आहेत ते 2 धावा. 104 धावा 2 धावेच्या साहाय्याने विजय खडके गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. संघाचे कर्णधार आहेत आणि समोर मात्र सूरज तापतोय, गरम होतोय. पुन्हा दूरवरती पुन्हा पंचाचे हात समांतर आणि पुन्हा पंचाचा इशारा येतोय वाईड बॉल कॉल. डावखुरे हाताचे गोलंदाज आहे. जर बघितलं गेलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. थोडस अँगल देखील बाहेर जाणार आहे, त्यामुळे पडल्याच्या नंतर चेंडू देखील बाहेर ते जात आहेत. त्यामुळे पंच अतिशय अनुभवी पंच आहेत. जे पंच आपण पाहतोय ज्यांना नांदेड क्रिकेटचे महर्षी म्हणावं लागेल, सुनील यादव सर. क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले खेळाडू जे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, सुनील यादव सर यांना देखील आपण पाहतोय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस मात्र बॅटशी संपर्क झालेला नाहीये आणि रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नामुळे इथे मात्र येतोय तो बऱ्याच वेळाच्या नंतर एक डॉट बॉल. 105 धावा धावसंख्या स्थिरावलेली आहे. एक रंगतदार मुकाबला महानगर चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजक सुशील यादव सर आणि मारुती पाटील शंकरतीर्थकार यांच्या संकल्पनेनं सुरू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेली स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा क्वार्टर फायनलचा दिवस आणि क्वार्टर फायनल नंबर 2 काडतूस 11 वर्सेस शिवनेरी. पुन्हा दूरवरती टाकला गेलाय काय, परंतु यावेळेस मात्र पंचाचा इशारा येतोय नो बॉल कॉल. कारण पंच साफ सांगतायत पिचिंग आउटसाइड, म्हणजे जी पिच आहे खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू. अतिशय अनुभवी पंच आहेत आणि पंचाचा इशारा येतोय नो बॉल कॉल. म्हणजे उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चला विकेट किपर एक सांगावंसं वाटतंय, डिसिजन आलाय. केवळ आणि केवळ वेळ व्हायला जाईल. 106 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत, परंतु जे धावा बनवल्या गेल्यात शिवनेरी 11 संघाकडे त्याच प्रकारची फलंदाजी देखील आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल, नक्कीच होईल, कारण ज्या प्रकारचे खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. फटका इथे मिस टाइम झाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाही. चेंडू मात्र जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय सूरजच्या बॅट मधून कणकणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने 110 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो काडतूस 11चा संघ. जसं जसं मी स्कोर सांगतोय तसं तसं धावसंख्या वाढली जाते. जे करंट रेट जी चालू धावगती आपल्याला पाहायला मिळते आता आहे ती 16.5, म्हणजे 17 धावा पर ओव्हर या विकेट वरती, म्हणजे खूप मोठी बाब आहे. आणि ते काम इथे मात्र करून दाखवलंय सूरज जाधव आणि यशने. फटका यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेमध्ये थोडंसं वाईडिस आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे डायरेक्ट हिट. हे बघू शकता, ते म्हणतात ना की अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यावर उसना बसलाय शेजारी. गरज नव्हती थ्रोची, परंतु गोलंदाजाकडे फेकल्या गेलेला चेंडू स्टंपवरती जाऊन आदळला आणि 2 धावा तिथे फलंदाजाने ते कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 फलंदाजामध्ये एक चांगली गोष्ट आणखी एक पाहायला मिळाली की या 2 फलंदाजामधला अंडरस्टँडिंग.
112 धावा. पुन्हा एकदा सूरजसाठी बॅक टू द बॉलर खेळला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक मिडऑफला आहेत. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते आणि षटकाची समाप्ती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत विदाऊट एनी विकेट 113 धावा. शेवटचं षटक. ते म्हणतात ना की जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकातील हाणामारी पाहायला मिळेल का? कारण शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 113 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील पाहावं लागेल. आणि जर या षटकामध्ये सपोज 10 धावा जरी बनवल्या, ते पुरेशा असतील का हे देखील यश यादव विचार करत असतील. कारण समोरचा संघ देखील पाहायला गेलं तर आज या संघामध्ये भरपूर चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत. तब्बल 9 खेळाडू या संघामध्ये नवीन पाहायला मिळत आहेत. म्हणजे मोठा फलंदाजीचा भरणा असलेला शिवनेरीचा संघ देखील आहे. परंतु जे धावा बनवल्यात ते चेस केल्या जातील का, किंवा काढतोस 11 संघाकडून डिफेंड केल्या जातील का? महानगर चषक जर स्पर्धा जर बघितलं गेलं तर मराठवाड्यामध्ये पाहिलं गेलं तर खूप मोठी स्पर्धा आहे. काही वैयक्तिक कारणामुळे स्पर्धा थोडंसं थांबवण्यात आली होती, पोस्टपोन करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा सुरू झाली आहे स्पर्धा. आज या दिवसातील क्वार्टर फायनलचा दिवस. गोलंदाजी मार्कवर अमित, पुन्हा एकदा चेंडू पुढे टाकला गेलाय, हलक्या हाताने खेळले गेले रिस्टच्या साहाय्याने. एक धाव तिथे कंप्लीट केले गेलेत. अमित पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्याच्या नंतर पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने गोलंदाजीवरती विश्वास दर्शवला त्या अमितवर. एक धाव कंप्लीट केली गेली. 114 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर अमित शेवटचं षटक टाकतोय आणि स्ट्रायकर यांना यश. फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. पंचाचा इशारा येतोय. इट्स चौकार, इट्स 4. 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमा पार गेलाय. पंच इशारा करतायत. दुसरे पंच जे आपल्याला लाभले गेले मॅच ऑफिशियल्स आज आपण पाहतोय सुनील यादव सर आणि त्यानंतर रवी साळवे सर. हे देखील क्रिकेटचे महारथी आहेत. टेनिस क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करता तेव्हा रवी साळवे देखील एक मोठे आयोजक देखील आहेत, चांगले फलंदाज, चांगले पंच म्हणून देखील आहेत. फटका आलाय, चेंडू बघू शकता. ओ हो 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 हो, चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. यश यादव शेवटच्या मोक्याच्या क्षणी मात्र यश यादव तुफानी फलंदाजी करताना आपल्याला पाहतोय. 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज यश यादवच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात. अमितच्या पहिल्या षटकामध्ये देखील यश यादवने धावा बनवल्या होत्या. याही षटकात अमितच्या समोर यश यादव नावाचं आव्हान आहे. आपला चोर बदलला गेलाय. आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील यशच्या समोर. यश समोर आलेत. दूरवरती टाकला गेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल देखील. याबरोबर शेवटच्या षटकामध्ये संघाला लागलाय यशच्या रूपामध्ये पहिला आदरा. गडी बाद होतो यश. बॅक टू द पवेलियन. भाऊ नाव काय तुमचं? ए भैया सचिन का? ओके. न्यू बॅट्समॅन सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 124 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूने 31 चेंडू आणि 75 धावा बनून नॉन स्ट्रायकर इनला आपण सूरजला पाहतोय आणि स्ट्रायकर इनला सचिन क्षेत्ररक्षण निहाळताना, जो की पहिल्या चेंडूचा सामना करेल या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या खेळपट्टीवरती पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारणे एवढं सोपं राहणार नाही. कारण ते सूरजलाही माहिती आहे. सूरज पहिल्या 6 चेंडूमध्ये केवळ 6 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र खेळपट्टी ओळखली. चेंडू कोणत्या गतीने येतात, कसे येत आहेत, खेळपट्टीवर किती उछाल आहे, किती स्पीड आहे गोलंदाजाची, हे ओळखलं आणि त्यानंतर फलंदाजी
सुरुवात केली, फटकेबाजीची सुरुवात केली ती सूरजने. लास्ट बॉल, आकृत्या टप्प्याचा चेंडू, गती परिवर्तन, स्लोर वन चेंडू आणि पंचाचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. डॉट बॉल. षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 125 धावा. जिंकण्यासाठी इथे मात्र शिवनेरी 11 संघाला काढायचे आहेत 126, 126 धावांचं लक्ष असणार आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या कारतूस संघ. प्लीज थोडंसं कोऑपरेट करा, थोडंसं सहकार्य करा आयोजन कमिटीला, कारण आज क्वार्टर फायनलचा दिवस आणि थोडीशी उशिरा सुरुवात झाली. मी अपेक्षा करतो की तुमच्याकडून आम्हाला सहकार्य मिळेल. पुन्हा एकदा सांगतोय की महानगर चषक आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री अमरनाथ जी राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेली ही स्पर्धा, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर बघितलं गेलं तर तब्बल 2,22,222 रुपयाचं रोख रक्कम प्रथम पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक श्री सुशील यादव सर आणि त्यानंतर सन्माननीय मारुती पाटील शंकर तीर्थकार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेतील आजचा क्वार्टर फायनलचा दिवस, क्वार्टर फायनल नंबर सेकंड, पहिला क्वार्टर फायनलचा सामना खलील 11 या संघाने तब्बल 6 विकेटने तो सामना जिंकला होता. क्वार्टर फायनल सेकंड आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला इथे धावा चेस करताना आपण संघ पाहिला, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस होताना पाहायला मिळतील का, कारण शिवनेरी 11 संघाकडे जर पाहिले गेले तर भक्कम फलंदाजी आहे. त्यामुळे सामना मात्र रंगतदार होईल. ज्याप्रमाणे सूरजने फलंदाजी केली, ज्या प्रकारे यश यादवने फलंदाजी केली, त्या प्रकारची फलंदाजी इथे शिवनेरीच्या संघाकडून पाहायला मिळेल का. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मॅच ऑफिशियल देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील यादव सर, रवी साळवे. चला क्षेत्ररक्षण लावलं जाते, फलंदाज पाठवा. शिवनेरीला विनंती आहे आपले फलंदाज पाठवा. चला फलंदाज पाठवा. फलंदाज पाठवायचे कारण क्षेत्ररक्षण सजलं गेले. चला इथे इनिंग ब्रेक झाले. बाबाभाई चिकीवाले हे देखील मैदानाच्या बाहेर आपण पाहतो. प्रेक्षकांसाठी चिक्कीचं वाटप केलं जाते, परंतु ते पैसे देऊन वाटप आहे, फुकट नाही बरं का. अगदी कमी दरामध्ये उपलब्ध करून देतील. अतिशय टेस्टी, रुचकर, स्वादिष्ट अशी चिक्की बाबाभाई यांची चिक्की असणार आहे. लागली असेल, कुणाला लागत असेल तर बाबाभाई जाताना आपण त्यांना देखील पाहतोय. आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. इनिंग ब्रेक झाले.
बॅट्समॅनने एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या फलंदाजी करणाऱ्या संघाचा. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अमित तांबे आणि नॉन स्ट्रायकर एंडला दिलीप वर्मा. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अमितला, नॉन स्ट्रायकर एंडला दिलीप वर्मा आणि गोलंदाजी मार्कवर प्रदीप माळवे. 126 धावांचं लक्ष्य असणार आहे निर्धारित 48 चेंडूमध्ये. 48 चेंडू आणि 126 धावा बनवल्या जातील का, चेस केल्या जातील का. फलंदाज तगडे आहेत परंतु तगडे असून चालणार नाहीत. ते म्हणतात ना की आपल्या या अगोदर घरामध्ये किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आहेत, किती आपण मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार पटकावलेत, हे महत्वाचं राहणार नाही. आज आज तुम्ही संघासाठी काय करणार आहात हे महत्वाचं राहणार आहे. आज संघ अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढतील का, त्या अडचणीचे संकट मोचक होतील का. गोलंदाजी मार्कवर प्रदीप माळवे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रदीप माळवे हा काही कच्चा गुरुचा चेला नाहीये. चांगले गोलंदाज आहेत, तंदुरुस्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात. मला वाटते भोकर येते, आमदार चषक भोकर येते हे देखील प्रदीप माळवे देखील यांना देखील आपण पाहिले. एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पैठण परिसरात म्हणजे संभाजीनगरचा जो पैठण तालुका आहे त्या पैठण परिसरामधले हे खेळाडू सूरज जाधव असतील, प्रदीप माळवे असतील, शिंदे असतील. यावेळेस मात्र फटका सुरेख आलाय आणि चेंडूला पाडवलंय. फाईन लेग सीमा रेषा पार येतोय. 1 बॉल इंटू द बॅन्स, चौकार. आणि याबरोबर आम्हीचं देखील खातं उघडलंय आणि संघाचं देखील इथं धावाचं खातं उघडलं गेलंय. 4 धावा धावपलकावरती लागल्या जातात. आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक मारुती पाटील शंकर दीर्घकाल हे देखील मैदानात जाताना, कारण खेळाची पाहणी देखील करतात. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व देखील म्हणून ओळखले जातात. प्रदीप माळवे फटका पाहू शकता. अमितच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. मी अगोदर सांगितलं की या संघाकडे देखील फलंदाजी आहे, त्यामुळे सामना रंगतदार होईल आणि नक्कीच होतोय. नवीन चेंडूवरती फटके मारणं एवढं सोपं काम नाहीये, परंतु ते काम इथे मात्र करून दाखवलंय ते अमित. पहिला चेंडू नक्कीच डॉट होता, परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज इथे अमितच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाल्यात. रंगतदार मुकाबला होतोय, हाय व्होल्टेज मुकाबला. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पल्ल्याच्या नंतर थोडस उंची देखील पाहायला मिळाली होती आणि पंचाचा इशारा येतोय 1 बाउन्सचा इशारा. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 10 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत. 16 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा धाव पलकावरती बनवल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रदीप माळवे, स्ट्रायकर एंडला अमित.
फटका फसलाय का? सूरज पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट. एक धाव पाहायला मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, पाठलाग करून चेंडूला अडवलं गेले उलट्या दिशेमध्ये आणि एक धाव तिथे पाहायला मिळाली. स्ट्राईक करेनला येत आहेत ते आता दिलीप वर्मा. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. क्षेत्ररक्षण बदललं जाते. क्षेत्ररक्षण बदललं जाते. जे डीप फाईन लेग, थोडंसं वाईड स्क्वेअर लेग ज्याला म्हणावं लागेल, तिथे जो अतिरिक्त खेळाडू तैनात केला गेला होता त्याला आतमध्ये बोलवलं जाते. आणि आता आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग कडे दोन अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे केले गेलेत. 11 धावा धावपलकावरती आहेत. प्रदीप माळवे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक रेनला वर्मा. ओहो, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते जतरदार पुढे टाकला गेलेला चेंडू बॅटची झालेला नाहीये संपर्क आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहे विदाउट एनी विकेट डबल 1. 11 धावा. थँक्यू डीजे. चला, वेळ कमी आहे, थोडंसं कोऑपरेट करा कारण आज उशीर झालाय क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यासाठी. तर असं विनंती करतो की लवकरात लवकर सामना खेळवा. आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडंसं सहकार्य असू द्या कारण दोन्ही संघ होम टीम आहेत. ते देखील आयोजनामध्ये नियोजनामध्ये आहेत. त्यांना देखील माहीत आहे की आयोजनकर्त्याला किती त्रास सहन करावा लागतोय. थोडंसं सहकार्य करा मला. पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत 1-1 डबल 1. 11 धावा. रिक्वायर्ड रन रेट 16.43च्या साहाय्याने धावा काढाव्या लागतील. परंतु अमितच्या बॅटिंग मधनं दिसतंय फलंदाज तगडा आहे. गोलंदाजी मार्कवर बॉलर नेम अच्छा जयदीप भराडे. हल्लीच एक सेलू येथे स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलेला जयदीप भराडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे टाकलाय गेलाय आहे क्षेत्ररक्षक, अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगोदर धावपलकावरती मोठ्या बनवल्यात आणि आता मात्र गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाचा चांगला साथ मिळतोय. डिफेंड केल्या जातील का किंवा शिवनेरी 11 संघाचे हे मावळे धावा चेस करतील का? यावेळेस थोडस डाऊन द लेग चेंडू होता, परंतु स्टंपच्या वर न जाणारा चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. जयदीप भराडे आपल्या गतीने इथे मात्र बीट करतोय फलंदाजांना. अद्याप 3 चेंडू मध्ये धावाचं खातं उघडलेलं नाहीये, परंतु दिलीप वर्मा एक चांगले फलंदाज वाटतंय. ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज आहे, क्षेत्ररक्षण हे बघू शकता आपण. जयदीप भराडे क्रिकेटिंग सेन्स भरपूर असलेले खेळाडू आहेत. म्हणजे केवळ गोलंदाजच नाही तर एक उत्कृष्ट कॅप्टन म्हणून देखील त्यांची 12 धावा धावपलकावरती. थोडस वाईडिस लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग कडे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. समोर फलंदाज दिलीप. स्लोअर वन चेंडू. इथे मात्र फटका सुंदर आलाय. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट येतोय दिलीप वर्माच्या बॅट मधनं. पहिला खणखणीत दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती 16 धावा. षटक क्रमांक 2. या 3 चेंडूवरती एकही धाव जयदीपने खर्च केलेली नव्हती, परंतु 4थ्या चेंडूवरती इथे मात्र चौकार खेचला गेला दिलीप वर्मा यांनी. पुन्हा एकदा दिलीप वर्मा स्ट्राईक रेनला फलंदाजी करतील. पुढे टाकला गेला चेंडू. बॅटचा पाहिजे तेवढा संपर्क झालेला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षण असताना देखील इथे धाव कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल तिथे केला आणि चांगला रिस्पॉन्स देखील तिथे दिलीपने दिलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावाच्या सहाय्याने 17 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. तर दुसरीकडे पाहतोय 2 षटकामध्ये अगदी 17 धावा काडतुस 11 संघाच्या देखील होत्या. इथे आपण पाहतोय 1.5 षटकात 17 धावा देखील शिवनेरीच्या आहेत. परंतु शेवटच्या चेंडूवर बघूया. फटका तर खेळला गेलाय, थोडीशी मिसफील झाली, परंतु मिळेल ती केवळ 1 धाव.
चांगले बॅकअप देखील पाहायला मिळाले. एक धाव, षटकाची समाप्ती. निर्धारित 2 षटकाच्या म्हणजे पॉवर प्लेच्या 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागले गेले ते विदाऊट एनी विकेट 18 धावा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. इम्रोज भैया, तुम्हाला माहिती आहे आयोजनामध्ये देखील तुम्ही आज थोडंसं सहकार्य असू द्या. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणाकडे देतील. जयदीप, सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे येताना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला मात्र 7 चेंडू मध्ये 13 धावा बनवून फलंदाजी करणारा अमित, ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके देखील पाहायला मिळाले होते. तो अमित स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर सचिन. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू. फटका आलाय पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र आलाय फटकार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय अमितच्या बॅट मधून पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत महानगर चषक चौकार. अगदी पुढे टाकलेला चेंडू होता. आपल्या रिस्टच्या साहाय्याने फ्लिक केले गेले. या फटक्याने नक्कीच के.एल. राहुलची आठवण क्रिकेट प्रेमींना नक्कीच आली असेल. या सामन्याकडे आपण पाहतोय पूर्ण नांदेड जिल्हा असो, पूर्ण मराठवाडा असो, या सामन्याकडे कुतूहलाने पाहतोय. कारण मराठवाड्यातली मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती महानगर चषक जे आयोजित केली आहे सुशील यादव सर आणि सन्माननीय मारुती पाटील शंकरतीर्थकार यांच्या संकल्पनेने सुरू झाली स्पर्धा. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा चालू झाली होती 26 डिसेंबरला, परंतु त्यानंतर थोडेसे महानगरपालिकेची निवडणूक असेल, मैदानावरच्या सभा असतील, त्यामुळे स्पर्धा थोडीशी पोस्टपोन केली गेली होती. परंतु पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू झालेली स्पर्धा. नक्कीच आयोजकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे, कारण स्पर्धा पुन्हा एकदा त्या जोमाने चालू केली गेली आहे. जाऊया सामन्याकडे. 22 धावा. पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार. 18च्या नंतर आलेला चौकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. थोडंसं लवकर सामना खेळवायचा आहे. सचिन भैया, सूरज भैया प्लीज, थँक्यू. 22 धावा, 35 चेंडू आणि 104 धावांची गरज आहे. पाहिलं गेलं तर टास्क मोठं दिसतंय, परंतु अमित आणि दिलीप वर्मा ज्या प्रकारे फलंदाजी करतायत असं वाटतंय की सामना रंगतदार होईल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडी झाली चूक, थोडी झाली भूल आणि इथे फलंदाजाची झाली ती दांडी 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 गुल. गडी बाद. अमित, नाव बबलू खामकर का? अमित बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबलू. बबलूला इथे मात्र संघासाठी लावावा लागेल डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे विन. कारण क्वार्टर फायनल म्हणजे ते म्हणतात ना की तोंडात आलेला घास. आता जर तुम्ही इथे हारलात, हे नॉकआउट पद्धतीचे सामने असतील, म्हणजे भरपूर सामने जिंकून तुम्ही आता जर बाहेर गेलात तर थोडंसं दुर्दैवी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचं लक्ष विजयाकडे असेल, डब्ल्यू कडे असेल. ते डब्ल्यू मिळवण्यासाठी मैदानात आलाय शिवनेरी संघाचा बबलू. आणि परंतु गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे. भेदक मारा चालू आहे. विकेट देखील मिळवला गेलाय. सचिनचा चेंडू पहिला चेंडूवरती. चेंडू मात्र हवेमध्ये
जयदीप एक मोठा खेळाडू त्याच्या खाली आणि जयदीपचा एक सुंदर आणि सोपा झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र शून्यावरती बाद व्हावं लागते ते बबलू. बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवर आलेत आणि पहिल्याच इथे मात्र चेंडूवरती दोन विकेट. मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट देखील मिळवल्यात. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेरू. शेरा जाताना बघूया, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सचिनच्या पहिल्या चेंडूवरती रिस्टच्या सहाय्याने चौकार प्राप्त केला होता अमितने, परंतु पुढच्या चेंडूवरती अमितला बाद केले. त्याच्या पुढच्या चेंडूवरती बबलूला बाद केले. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक विकेट. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? स्ट्रायकर एंडला असेल शेरू उर्फ राहुल लोहार. शेरू बघूया, संघ अडचणीत संघ आहे, त्या अडचणीतून बाहेर काढतील का? कारण पाहिलं गेलं तर मोठा धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघाची अवस्था थोडीशी इथे बिकट झाली आहे. त्या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम दिलीप वर्मा किंवा शेरू करतील का? कारण आज हिरो बनण्याचा चान्स आहे, ती संधी आली आहे हिरो बनण्याची. ते हिरो बनतील का? परंतु गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूवर 2 विकेट. तिसऱ्या चेंडूवरती फटका. ओ हो हो हो, फटका येतोय शेरूच्या बॅट मधून. फ्लॅटेड षटकार. आपण पाहतोय 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या होत्या. तिसऱ्या चेंडू कशा प्रकारे खेळायचा आहे हे न पाहता षटकार पाहिला. ते म्हणतात ना, ना सूरत देखी ना मूरत देखी, शेरू ने सिर्फ टीम की जरूरत देखी. येतोय षटकार. षटकाराच्या सहाय्याने 28 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक 3 सचिन शिंदे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळले गेले. सन्मानपूर्वक शेरूची रणनीती साफ आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेण्याचा धोरण इथे मात्र शेरूचं दिसते. 1 धाव तिथे कंप्लीट केली गेली. एका धावाच्या सहाय्याने 29 धावा देखील धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील रिक्वायर्ड रन रेट हे देखील लक्षात ठेवावं लागेल. जे रिक्वायर्ड रन रेट आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते ते 18.77च्या सहाय्याने, म्हणजे जवळपास 19 धावा प्रति ओव्हर धावा काढाव्याच लागतील जर या सामन्यामध्ये विजय नोंदवायचा असेल तर. परंतु सचिन फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलेला नाहीये. धावा किती बनवल्या जातील? इधर चला मैं उधर चला, जाने का मैं किधर चला. यशला देखील कळालेलं नाहीये. धावा किती बनवल्या गेल्यात? 2. थँक्यू. 2 धावाच्या सहाय्याने षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 2 गडी बाद 31 धावा. चला, सामना लवकर चालू करायचा आहे. चला, सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने जयदीप भराडे. जयदीप वरती विश्वास दर्शवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जयदीपने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात विकेटलेस आहेत, परंतु केवळ 7 धावा खर्च केल्यात. जे रिक्वायर्ड रन रेट 19 धावा पर ओव्हर असताना केवळ 7 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. जे आताचे एक नितीन चषक सेलू येथे एक प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ते सेलू चषक नितीन चषक जे खेळवलं गेलं होतं त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा ज्यांनी पुरस्कार पटकावलेला खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो जयदीप बराडे. एक मोठा गोलंदाज आहे. क्रिकेटिंग नॉलेज देखील भरपूर आहे. परंतु दुसरीकडे पाहतोय दिलीप वर्मा हा देखील तगडा फलंदाज आहे. आणि राहुल म्हणजे शेरूने ते पहिल्या चेंडूवरती आपले इंटेंट नक्कीच दाखवले. पहिल्या चेंडूवरती शेरूच्या बॅट मधून षटकार आला होता. तोच शेरू स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर देखील जयदीप बराडे. म्हणजे
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा बेस्ट गोलंदाज समोर आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा बेस्ट फलंदाज समोर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. महानगर चषक 2026 आयोजक सुशील यादव सर आणि सन्माननीय मारुती पाटील शंकर तीर्थकार यांच्या संकल्पनेने उभारलेली स्पर्धा. क्वार्टर फायनल मॅच नंबर 2. पुढे पुढे टाकला गेलाय फटका. व्हॉट अ शॉट बाय राहुल उर्फ शेरू आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय स्टेट डाऊन द ग्राउंड. कणकणीत नंदनीत महानगर चषक चौकार. चौकाराच्या सहाय्याने 35 धावा पाठलाग केला जातोय. परंतु यशस्वी राहतील काय, कारण 18.83च्या सहाय्याने धावा बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये जर विजय नोंदवायचा असेल. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मुकाबला अंतिम सामना याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकृत्या टप्प्याचा चेंडू. यावेळेस अगोदरच्या चेंडूवर ताकद पाहिली आणि या चेंडूवर मात्र नजाकत पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र जाईल डीप थर्डमॅन. येतोय सीमा रेषा पार. महानगर चषक बॅक टू बॅक दुसरा चौकार. 39 धावा. 2 चौकाराच्या सहाय्याने 39 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. मी आता सांगितले की 19 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा जयदीप भराडेच्या गोलंदाजीवर काढल्यात रे भावा. राहुल शेरू 4 चेंडू मध्ये 15 धावा फलंदाजी करतोय. संघाची आशा म्हणून समोर दिसतोय. शिवनेरी संघाचा तगडा फलंदाज शेरू. हो 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 इथे मात्र सरप्राईज कानापासून सिटी मारत जाणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या 2 चेंडूवरती नक्की 2 चौकार आले होते, परंतु तिसरा चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. फुल टॉस. इथे मात्र फटका खेळला गेलाय. आहेत क्षेत्ररक्षक इमरोज. चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं जाईल आणि मिळते 1 धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 40 धावा. 26 चेंडू आणि 86 धावांची गरज आहे. 26 चेंडू 86 धावा. पाहिलं गेलं तर टास्क मोठा आहे, परंतु इम्पॉसिबल असं नाहीये. त्या प्रकारची फलंदाजी फटकेबाजी करावी लागेल. परंतु दिलीप वर्मा मात्र इथे अद्याप तरी शांत खेळी संयमी खेळी पाहायला मिळते. थोडेसे झगडतायत दिलीप वर्मा, कारण 7 चेंडू मध्ये 7 धावा जे रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्या विपरीत धावा काढताना आपण पाहतोय. परंतु काबिलियत भरपूर आहे, असून चालणार नाही. काबिलियत असून चालणार नाही. संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम इथे मात्र दिलीप वर्माला करावे लागेल. गोलंदाजी मार्कवर भेदक मारा चालू आहे तो जयदीप भराडे यांचा. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. पुढे टाकलाय फटका देखील सुरेख आहे, परंतु हे बघू शकता प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकाचा. क्षेत्ररक्षकाला माहिती होते की हा झेल नक्कीच होणार नाही, परंतु चेंडू कसा अडवायचा ते डोक्यामध्ये आणले आणि अगदी सुरक्षितरित्या चेंडूला अडवले गेले. शेवटच्या चेंडूवर येते ती 1 धाव. 4 षटकाचा इथे मात्र खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. सचिन का
चला यानंतर होणारा सामना मला वाटतंय फेमस आणि रायझिंग स्टार वरवट, फेमस 11 नांदेड वर्सेस रायझिंग स्टार वरवट, या दोन संघादरम्यान सामना होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा झाल्यात. 4 षटकामध्ये काढायचे आहेत 85 धावा. त्याची जिम्मेदारी इथे मात्र दिलीप वर्मा आणि शेरूवरती आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे. पहिल्या षटकात नक्की 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 2 विकेट देखील मिळवल्या होत्या. म्हणजे जे 2 विकेट पडल्या गेल्या आहेत ते सचिन शिंदेला. 4-85, 24-85 इक्वेशन आहे. दिलीप मात्र झगडताना आपण दिसतायत. दिलीप वर्मा ज्या प्रकारे चेंडू बॅटशी मिडल होत नाही, चेहऱ्यावरची निराशा सर्व काही सांगून जाते. कारण ज्या प्रकारे दिलीप वर्मा आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, नक्कीच थोडेसे निराश असतील, परंतु वेळ अजून गेली नाहीये. या सामन्यामध्ये अजूनही जान बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. 23-84. गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे. परंतु इथे फटका मिस टाइम झालाय. ओ माय गॉड, प्रयत्न पाहू शकता, झेल झाला नाही, परंतु ज्या प्रकारे एफर्ट लावला गेलाय, व्हॉट एफर्ट. यश यादव, नक्कीच गोलंदाज सचिन शिंदे कडून देखील टाळ्या वाजल्या गेल्यात यश यादव साठी. हा नक्कीच झेल नव्हता, परंतु घेण्याचा प्रयत्न, ते काम इथे मात्र करून दाखवलंय यशने. सफलता मिळालेली नाहीये, परंतु ते काम करून दाखवण्याचं धाडस देखील तिथे यश यादवने दाखवलंय. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावाच्या सहाय्याने 43. 22 चेंडू 83 धावा. दिलीप वर्मा स्ट्रायकरला. आता मात्र बदलला गेलाय ती आपली बॅट. बल्ला इथे मात्र बदलला गेलाय. हल्ला चढवला जाईल का? 43 धावा धावपलकावरती आहेत. 22 चेंडू 83 धावांची गरज. सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवर. आलाय फटका, आलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय, त्या दिशेमध्ये चेंडू आणणार नाही आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. दिलीप वर्माच्या बॅट मधून येतोय पहिला कणकणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने देखील धावसंख्या 4च्या नंतर आल्यात ते डबल 4. 44 धावा. 21-82 इक्वेशन आहे. नक्कीच धावसंख्या मोठी आहे, परंतु अशक्य असं नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. या दरम्यान पुढे टाकला गेलाय. गोलंदाजाचा प्रेझेन्स ऑफ माइंड पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ऑफ साईडच्या बाहेर शप्पल येऊन फटका मारण्याचा प्रयत्न. पंच सुनील यादव सर यांचा इशारा इथे मात्र आलाय. लेग बाय स्वरूपातील धाव असणार आहे. पंचेचाळीस धावा. 20 चेंडू 81 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मला वाटतंय असं की जवळपास चौकार तरी पाहिजेच. 20-81 असं इक्वेशन. आलाय फटका, आलाय, परंतु मात्र इम्रोजच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा पार. येतोय शेरूच्या बॅट मधून आणखी एक कणकणीत दणदणीत चौकार. प्रयत्न चांगला केला गेला होता. इम्रोज पाहिलं गेलं तर उंच बांध्याचे खेळाडू आहेत. जंप देखील उंच घेतला होता, परंतु चेंडू मात्र आणणार नाही. जातो डोक्याच्या वरनं सीमा पार. येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 49. 49 धावा. गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे, जे स्वतःच शेवटचं षटक टाकताना शेवटचा चेंडू समोर शेरूच्या बॅट मधून पुन्हा फटका आलाय, परंतु इम्रोज या वेळेस मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा शेरूच्या बॅट मधून चौकार. या षटकामध्ये आपण पाहतोय मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्याच्या नंतर देखील 12 धावा. 2 षटकार आल्याच्या नंतर देखील 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक आहेत. धावपलकावरती 53. 53. लॉस ऑफ 2 विकेट. चला वेळ कमी आहे. लड्डू भैया आले असेल. बॅक टू बॅक 2 म्हणले.
किती बॉलवर तिसऱ्यावर का मला एकदा परत परत सांग रे परत सांग मी अंडू करालो हा सांग 1 मिनिट हा. तिसऱ्या बॉलवर चौका आहे का एक मिनिट 56 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर मार्कवर प्रदीप माळवे पुन्हा एकदा मिस टाइम झालेत पुन्हा एकदा दिलीप वर्मा मिस टाइम होताना आपण पाहतोय मिळते ती केवळ एक धाव एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढते ती 57 धावा 57 17 चेंडू 69 धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रदीप माळवे हे गोलंदाजाकडे कला आहे चेंज ऑफ पेस टाकला गेला परंतु थोडस दूरवरती जाणारा चेंडू येतोय पंचाचा इशारा व्हाईट बॉल कॉल 58 धावा फुलटॉस होता फटका देखील परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलं जाईल मिळते ते पुन्हा एकदा एक धाव अब नहीं चलेगा इक्का दुक्का अब लगाना पडेगा चौका छक्का आता एकेरी दुहेरीने काम बनणार नाही कारण मोठे फटके मारावेच लागतील कारण या सामन्यामध्ये जर विजय नोंदवायचा असेल तर दुसरीकडे लड्डू भयाच्या चेहऱ्यावरती जे हास्य आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळते ते सर्व काही सांगून जाते कारण ज्या प्रकारे सामना वरचढ ठरलाय संघ काढतोस परंतु दिलीप वर्मा देर आहे दुरुस्त आहे क्या येतोय दिलीप वर्माच्या बॅट मधून कणकणीत दणदणीत बिग हिट षटकार परंतु दुसरीकडे शेराकडे लक्ष असू द्या शेरूकडे शेरू असं म्हणतोय की सामना अजून संपलेला नाहीये सामना आपण जिंकू शकतो एक षटकार आलाय मनोबल नक्की वाढलं असणार तिथे दिलीप वर्मा यांचं काबिलियत भरपूर आहे मी अगोदरच सांगितलं काबिलियत नो डाऊट भरपूर क्षमता असलेले फलंदाज आहेत परंतु प्रत्येकाचा दिवस असतो विराट कोहली मोठा खेळाडू आहे इंटरनॅशनल स्टार आहे परंतु आपण विराट कोहलीला देखील शून्यावरती बाद होताना पाहिलं त्याच प्रकारे क्रिकेट आहे ते म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही गोलंदाजी मार्कवर प्रदीप आणि समोर दिलीप परंतु इथे मात्र चेंज ऑफ पेस हे गोलंदाज कलात्मक गोलंदाज आहे या गोलंदाजाला मी अगोदरही पाहिले कला आहे या गोलंदाजाकडे ती कला आहे आणि त्या कलेचं प्रदर्शन दाखवताना आपण प्रदीप माळवेला पाहतोय पंचाचा इशारा येतोय 1 बाउन्स 65 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या 14-61 म्हणजे सामना बनू शकतो अजूनही सामना जिंकू शकतात शिवनेरीचे मावळे पटका पुन्हा मिस टाइम झालेत परंतु धावा किती मिळतील एक धाव तिथे पाहायला मिळते एका धावेच्या सहाय्याने 66 धावा आपण पाहतोय या खेळपट्टीवरती येणारे जे नवीन खेळाडू असतील एका खेळीने त्यांना आपण जज करू शकत नाही आज आपण पाहतोय दिलीप वर्माच्या बॅटला बॉल लागत नाहीत परंतु काबिलियत एका खेळीने तुम्ही त्या खेळाडूचं वैशिष्ट्य समजू शकत नाही कारण पहिला सामना या खेळपट्टीवरती खेळताना आज कदाचित दिवसही नसणार आहे इथे मात्र येतोय डॉट बॉल षटकाची समाप्ती 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गडी बाद 66 धावा
चला लवकर प्लीज. चला लवकर, थोडस सहकार्य असू द्या, कारण अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. विनंती करतो की आयोजन कमिटीला तुमचं सहकार्य लाभेल. ज्या प्रकारचे तुम्ही आतापर्यंत आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य करत आलात त्याच प्रकारच्या सहकार्याची आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. गोलंदाजी मार्कवर डावखुरे आताचे गोलंदाज. नांदेडच्या गोलंदाजी मधले स्टार आमिर लाला, एक नांदेडच्या गोलंदाजी मधलं जुनं नाव. पुन्हा एकदा मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. पटका आलाय, दिलीप वर्माच्या बॅट मधून येतोय, बिग 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 हिट, षटकार. त्याच्याकडून पाहायला मिळालाय. गडी बाद होतोय. 5 चेंडू 35 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समॅन नेम. सर फलंदाजाचं जर नाव कळालं तर आम्हाला थोडस सोपं होईल. विजय खडगे का? दिग्विजय, ओके. दिग्विजय घंटे नवीन फलंदाज येत आहेत. डाऊन द लेग, डाऊन द लेग. इथे मात्र हे पाहू शकता, धाव तिथे पूर्ण केली गेली. पंच येत आहेत, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल कॉल. म्हणजे सामना अजूनही बदलू शकतो याचा अर्थ. व्हाईट +1, 5-33. शेरू आहे, शेरू ते काम करेल का? शेरूच्या बॅट मधनं फटके चांगले येतात, कारण केवळ 15 चेंडू मध्ये 44 धावा बनवल्यात. सूरज पतंगेची फलंदाजी विसरता कामा नये. पहिल्या इनिंग मध्ये सूरज पतंगे, यश यादवने जे स्टार्ट दिला होता, नक्कीच मोठी धावसंख्या उभारली होती, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी शेरू कडून आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावा केवळ 15 चेंडू मध्ये. ओ मिस टाइम झालेत. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सांगावं वाटतं की विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता, ते बॉल येण्याच्या अगोदर तिथे फलंदाजाला, नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु दूरवरती आहे. परंतु अजूनही प्रयत्न केले जात आहेत, तिथे शेरू कडून प्रयत्न केले जात आहेत. गती परिवर्तन, परंतु दूरवरती टाकला गेलेला चेंडू. व्हाईट बॉल कॉल, पंचाचा इशारा. म्हणजे शेरू अजूनही अपेक्षेमध्ये आहे की अजून एक्स्ट्रा धावा आपल्याला मिळतील. व्हाईट बॉल कॉल किंवा एखादा नो जर आला तर सामना अजूनही रंग बदलू शकतो. 4-30, 96 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत. 16 चेंडू 46 धावावर फलंदाजी करतोय तो शेरू उर्फ राहुल. फटका, मिस टाइम आहे. सूरज त्याच्या खाली आहे, सूरज नाही सोडणार. आणि सँडी पाटील खंडगावकर यांना मिळाली दुसरी सफलता. शेरू बॅक टू द पवेलियन. वेल प्लेड शेरू, वेल फाईट. नेक्स्ट बॅट्समॅन शेरू मयूर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच शेरूसाठी त्याच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजल्या जातात. प्रयत्न केलाय चांगला, परंतु प्रयत्न थोडासा अपुरा राहिलाय. 96 धावा 3 चेंडू मध्ये 30 धावा. थोडस इम्पॉसिबल असं टास्क वाटतंय, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत राहतात. डॉट बॉल, सँडीचा येतोय का डॉट बॉल? हा चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी त्या दोन्ही संघाच्या करत आहे. चौकार येतोय का? चौकार येतोय म्हणजे 5 धावा.
चला यानंतर होणारा सामना फेमस 11 वर्सेस काडतूस 11 या दोन संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. पुढे टाकला गेलाय, पायावरती टाकला गेलेला चेंडू दिग्विजय यांच्यासाठी येतोय. तो डॉट बॉल नाहीये, माफ करा. पंचाचा इशारा अद्याप आलेला नाही. लेग बाय स्वरूपातील ती धाव असणार आहे. 102 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 4 गडी बाद झालेत, 1 चेंडू आणि 24 धावा. थोडस दूर राहिलंय संघ. मला हे म्हणायचं आहे की गोलंदाजी करत असताना जे धावा तुम्ही खर्च केल्या गेल्या होत्या, ते धावा जर तिथे वाचवल्या असत्या तर तुमच्याकडे मी अगोदरच सांगितलं होतं की ती काबिलियत आहे तुमच्या फलंदाजीकडे, नो डाऊट तुमच्याकडे त्या प्रकारची फलंदाजी आहे. सामना दूरवरती राहिला ते केवळ तुमच्या गोलंदाजीमध्ये. आणि दुसरीकडे जे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले, म्हणजे एक धाव किती महत्वाची असते. 35 गुण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा की एका गुणाचं महत्व. आणि सुपर ओव्हर मध्ये सामना